नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ए-टी-के-टीचे फॉर्म अजून भरले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक अपडेट आलेली आहे वाय-सी-एमकडनं. मित्रांनो, यामध्ये बघा तुम्ही एक्झामिनेशनवर तुम्ही केले. इथे बघा तुम्हाला ए-टी-के-टीचे जे फॉर्म आहेत, त्याची तारीख वाढलेली आहे. ठीक आहे. तर पूर्वी जे तारीख होती ए-टी-के-टीची तुम्ही जर का इथे जर का बघितलं, तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला फक्त जी रेग्युलर फीवाली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही लेट फी वगैरे नव्हते. त्यानंतर तुम्हाला ₹100 लेट फी लागू केली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला ₹500 लेट फी जी आहे ती लागणार होती, बरोबर? तर तुम्ही कुठलीही लेट फीची वाट न बघता तुम्ही याच्यामध्ये जे आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा. जेणेकरून कसं तुमचं नुकसान होणार नाही कुठलंही, ठीक आहे? याच्यामध्ये बघा आता तुम्हाला मी जुनी नोटीस दाखवतो. जुन्या नोटीसमध्ये बघा विनाविलंब शुल्क. विनाविलंब म्हणजे तुम्हाला कुठलेही तुम्हाला शुल्क आकारलं जाणार नव्हतं, शिल्लक पैसे, बरोबर? 8 मार्च ते 22 मार्चपर्यंत तारीख होती. तर 22 मार्च होऊन गेलेली आहे. विलंब शुल्कासह ₹100 फी होती 23 मार्च ते 28 मार्चपर्यंत. ठीक आहे. तर 28 मार्च तर होऊन गेलेली आहे कालच. याच्यामध्ये मित्रांनो आता काय झालं बघा, आता तुम्हाला ₹500 एक्स्ट्रा फी आहे. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही फीस परवडत नाहीये. ठीक आहे. ॲक्चुअली तुम्ही ₹100 ठीक आहे. परंतु ₹500 म्हणजे खूप मोठी फी झालेली आहे. ठीक आहे. तर यावर काय करा आता बघा, आज वाय-सी-एमची नोटीस आलेली आहे, 4थी नोटीस. ठीक आहे. तर नोटीस जर तुम्ही 4 नंबरची नोटीस जर का बघितली, तुम्हाला याच्यामध्ये कळेल की डेट वाढलेली आहे. तर विलंब शुल्क जे आहे याच्यामध्ये जी पहिली जी ₹500 फीवाली तारीख होती तीच आता तुम्हाला इथं ₹100 लेट फी आहे. 29 मार्च म्हणजे कालपासून ते 2 एप्रिलपर्यंत. म्हणजे 29, 30, 31, 1 आणि 2 5 दिवस तुम्हाला तारीख वाढलेली आहे ₹100 लेट फीसह. आणि तसंच तुम्ही जर का समोर विशेष विलंब शुल्क जे आहे ते ₹500 लावलेलं आहे 3 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांचं म्हणजे याच्यामध्ये विषय असा आहे ज्यांनी रिचेकिंगसाठी फॉर्म अर्ज केलेला आहे, फोटोकॉपीसाठी अर्ज केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून फोटोकॉपी आलेल्या नाहीयेत आणि त्यांचं रिव्हॉल्यूशनचा रिझल्टसुद्धा बाकी आहे. तर रिव्हॉल्यूशनचा रिझल्ट जो आहे तो 5 एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्या अगोदर यायला पाहिजे कारण इथं ₹500 तुम्हाला लेट फी लागेल विनाकारण. ठीक आहे. तर अशी आशा आहे की तुम्हाला 2 तारखेपर्यंत जे आहे तुमचा ए-टी-के-टीचा निकाल जो आहे तो लागेल. सॉरी जो रिव्हॉल्यूशनचा रिझल्ट आहे तो लागेल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे आहे याच्यामध्ये बाकीचे फॉर्म वगैरे भरू शकता आणि जर तुम्ही पास झाले, तर तुम्ही आरामात तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची गरज नाहीये. परंतु तुमचे जर का मार्क्स वाढले नाही, तर तुम्ही ज्या याच्यामध्ये तुम्हाला ₹500 लेट फी भरावी लागेल. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला. तर जर तुमचा याच्यामध्ये रिव्हॉल्यूशनचा रिझल्ट जर समजा तुमचा नो चेंज आला, म्हणजे तुमचा एकही मार्क वाढला नाही, तर तुम्हाला याच्यामध्ये ₹500 लेट फी भरावं लागेल. ठीक आहे. म्हणजे तुमचे तिकडचे पैसे जातील आणि इकडचे पैसे जातील. आणि तुम्ही जर समजा तुमचा निकाल जर मार्क्स वाढले, तर चांगली गोष्ट आहे. तुमचे ₹100 वाचतील, ₹500 देखील तुमचे वाचतील. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर ज्यांनी कोणी अजून ए-टी-के-टीचे फॉर्म भरले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा, जेणेकरून तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.